अयातुल्ला खामेनींचा मुलगा मोस्तफा खामेनी इराणचे नवे सुप्रीम लीडर. इराणमधील माध्यमांचा दावा तर IGRCच्या दबावामुळे असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सने निर्णय घेतल्याची माहिती. इराणवर इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ल्यांचं सत्र सुरूच. अमेरिकेने B-2 स्पिरिट बॉम्बरमधून केला हल्ला. हल्ल्यात इराणमधील सिक्रेट न्यूक्लिअर हेडक्वार्टर नष्ट झाल्याची माहिती, तर इराणकडून 680 सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा. अमेरिकन नेव्ही हॉर्मुझ स्ट्रेटच्या भागातून जाणाऱ्या जहाजांना संरक्षण देणार. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. खामेनी यांना माझा खात्मा करण्यापूर्वीच मी त्यांचा खात्मा केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानामुळे एकच खळबळ. स्पेनलाही व्यापार बंद करण्याची ट्रम्प यांची धमकी. दुबईतील अमेरिकन दूतावासावरती ड्रोन अटॅक, तर सर्व कर्मचारी सुरक्षित. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियोंची माहिती. आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांची घरवापसी सुरू. भारतीयांना 58 विशेष विमानांच्या मदतीने भारतीयांना परत आणणार असल्याची माहिती. युद्धामुळे पेट्रोल टंचाई होण्याची अफवा. मराठवाड्यातील अनेक पेट्रोल पंपांवरती उसळली गर्दी. आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात कोणते नवे मुद्दे मांडणार याकडे लक्ष. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाशी बिल्डर लॉबीचा कोणताही संबंध नाही. सिद्दीकी कुटुंबाकडून करण्यात येणारा आरोप केवळ संशयावर असल्याची माहिती उच्च न्यायालयामध्ये मुंबई पोलिसांनी दिली आहे. कोणत्याही बांधकाम व्यवसायाचा बाबा सिद्दीकींच्या हत्येशी संबंध असल्याचे पुरावे नाहीत, असं प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांमार्फत उच्च न्यायालयामध्ये देण्यात आलं. मुंबईतील कांजूरमार्ग कचरा भूमीवरील तीव्र दुर्गंधीचा प्रश्न मार्गी लावण्याकरता उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीनं परदेशातील अत्याधुनिक प्रकल्पांचा अभ्यास करण्याची शिफारस केली आहे. चीनसह जपान आणि दुबई इथले कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहण्याचा प्रस्ताव समोर आलेला आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोरील आझाद मैदानातील जुन्या क्रीडा भवनाच्या जागी टाउन हॉल जिमखाना उभारला जाणार आहे. पालिकेचं नगरसेवकांकरता अद्ययावत आणि मोठे सभागृह याच इमारतीत बांधावे अशी नगरसेवकांची मागणी होती. मात्र मागणीकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबईतील 17 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाकरता आज अर्ज सादर केले जाणार आहेत. पुढील 3 दिवसांमध्ये या निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार आहेत. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर ही पहिली मोठी राजकीय चाचणी मानली जात असल्यानं सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. शहापूर तालुक्यातील नामांकित डॉक्टर खराडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भूमाफिया दत्ता पाटील यानं गजबजलेल्या बाजारपेठेमध्ये धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला केला. जमीन व्यवहार प्रकरणामध्ये हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येते. गेल्या 3 आठवड्यांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडीला अखेर मुहूर्त मिळाला. ZP अध्यक्ष निवडणूक 18 मार्चला होणार आहे. सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ इथं चंडिका देवीचा पारंपरिक शिमगोत्सव उत्साहात पार पडला. सध्या उत्सव अंतिम टप्प्यात आहे. फाग पंचमीला सुरू झालेला हा शिमगोत्सव रंगपंचमीला समाप्त होतो. या काळामध्ये चंडिका ग्रामदेवीची पालखी घराघरात भक्तांच्या भेटीला जाते. गावात भक्तिमय वातावरण आहे. 8 तारखेला रंगपंचमी. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप इथं चांदोली वसाहतीमध्ये वाघेश्वरी देवीची एकदिवसीय यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडते. येत्या 40 वर्षांपासून विस्थापित असूनही आपल्या मुळांशी असलेलं श्रद्धेचं नातं या धरणग्रस्त बांधवांनी मोठ्या दिमाखात जपलं आहे. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील
उटंबर आडे या गावामध्ये कोळी समाजाच्या पारंपरिक शिमगोत्सवाची जोरदार धूम बघायला मिळाली। होळीनंतर संपूर्ण कोकणात शिमग्याचं वातावरण रंगलं असून उटंबर या गावामध्ये उत्सवाला विशेष रंग आहे। पारंपरिक कोळी नृत्य आणि राधेचा खेळ हे यंदाच्या शिमगोत्सवाचं खास आकर्षण आहे। कोळी बांधव मोठ्या उत्साहाने श्रद्धेने या उत्सवात सहभागी होतात। पारंपरिक वेशभूषेमध्ये खेळे मंडळी गावभर फिरतात, लोककला सादर करतात। ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत संपूर्ण गाव भक्तिमय झालेलं असतं। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महसूल वाढीकरता जाहिरात क्षेत्रावर भर देत आहे। 5 वर्षांमध्ये केवळ जाहिरातींच्या माध्यमातून 250 कोटींचं उत्पन्न मिळवण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे। तिकीट विक्री व्यतिरिक्त पर्यायी उत्पन्न स्रोत विकसित केल्यास एसटीला भविष्यात आर्थिक तोट्याचा सामना करावा लागणार नसल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले। राज्य परिवहन विभागाच्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांमध्ये कारवाई सुरू आहे। 11 डिसेंबरपासून सुरू झालेल्या कारवाईच्या माध्यमातून 1,31,825 वाहनांवर आणि चालकांवर कारवाई करण्यात आली। या माध्यमातून अंदाजे 17,80,70,000 रुपये दंड ठोठावला गेला आहे। अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेकडील देशांसाठी मुंबईतून जाणारी 107 विमानं दिवसभरात रद्द करण्यात आली। याचा फटका प्रामुख्याने देशाच्या अन्य शहरांमधून मुंबईत आलेल्या आणि मुंबईतून मध्य पूर्वेकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसलाय। अनेक प्रवासी विमानतळावरच खोळंबून आहेत।